आदिश बाय आदिश बाय शौर्य. मी तुला खाऊ आणणार आहे, चांगला भारी भारी खाऊ आणणार आहे, रडायचं नाही. प्लीज स्माइल स्माइल करा. तुला केक आणला की नाही मी आज? हा आज तुझा बर्थडे होता ना. चल बाय. मी येतो किती 11 वाजेला येतो मी 11ला. हा मस्ती करायची नाही. चल बाय आदिश. चल बाय अक्का. बाय सुवर्णा. बाय बाबा. हो बाय. चल शौर्य स्माइल स्माइल बाय. नको नको घे असं कर, असं आता मी खाली जातो असं कर. बाय आदिश. बाय शौर्य. बाय सगळ्यांना. चला टाटा बाय. टाटा पप्पा. बाय टेक केअर. हा घेऊन जा मॉलला. हा आणि आदिशला पण फिरायला घेऊन जा गार्डनला. चला बाय. एक नंबर मस्त. लवकर पुढचे आता वंदनाला मजा येईल. ट्रॅकची सुरुवात झालेली आहे. छान. कसे आहेत तुम्ही? चला तुम्ही पण आमच्या बरोबर. बाय करायला झाले मी सर. बाय नाही चला आमच्या बरोबर. असं काय करता का ना? नाही 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 तुम्ही कसले म्हातारे आले. हाय कशी आहेस तू? तू चल ना मग. मस्त आहे. घरी या. या मुलांना म्हटलं ह्याला आपण अभिनंदन करायला जाऊया, एकाने रिस्पॉन्स दिला नाही. सगळे जाऊ दे जाऊ दे ते महत्वाचं नाही. कुठे पोरं कुठे आहेत सगळे आपले? आले का? नाही वाटतं अजून नाही आले. तुम्ही आले पाहिजे मॅडम खरंच. मला झेपणार नाही. का नाही? आम्ही आहे ना. तुम्ही एवढे मोठे मोठे ट्रॅक केले काहीच आहे नाही. आता सवय काय झालं रे? आता इंजुरी आली की हा का म्हणतोय का? हाय हाय संकेत. संदेश हाय. अरे चालू केला ब्लॉग मी. अजून लाईट पाहिजे. अमित बॅग बरी का? बॅग बरी आहे. लई जड आहे. हा का? गेल्या वेळेस नेली तेव्हा अजून आहे ना. अजून टेंट पण घ्यायचं आम्हाला. टेंट पण घ्यायचं. आली रे आली. गाडी आली आपली शिवशाही. हीच आहे का रे? हीच आहे नक्की का? अरे MS09 दिसते मला. चला रे मित्रांनो चला. बॅग घ्या लवकर. चला ट्रॅक चालू होणार आपला. हे चला रे पोरांनो. बॅग घ्या. छान करून ये. सगळं काढू आम्ही निवांत. मस्त या. आम्ही पाय पडतो. हॅपी जर्नी सगळ्यांना. चले सागर झोप जाऊन चल. चले बाय 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 बाय. डॉक्टर नीट जावा. हो नक्की चला नीट जावा. नीट या. बाय. चला जर्नी चालू आली आपली आता. मित्रांनो स्वारगेटला उतरलेलो आहे. सगळे चिल्लेदार कुठे गेले? ओके हे बघा संदेश बोरगे, रोहित डोळे. अरे डोळे का रे? ढोले शिलेदार अमित बदे, शिलेदार विपुल मोरे, शिलेदार अभिजित पवार. अरे अजूनही कुठे गेला शिलेदार? चला सुरुवात करूया आपल्या रेस ट्रॅकला. आता वाजले किती आहेत मित्रांनो? आता 5:15 वाजले सकाळचे. थोडं लेट झाले. चला भेटूया पुढे. ओके आला शिलेदार आला बघा. संकेत चव्हाण. ओके मित्रांनो आता आपण स्वारगेटला आलोय. स्वारगेटवरून आता आपण आपली मोहीम सुरुवात करणार आहे. आपली मोहीम आज खूपच धाडसी असणार आहे आणि बघू आता कसं आपलं मोहीम आपली पुढे जाते. आपले सगळे मित्र बघा आम्ही सगळे 7 जण आहेत. चला आता पुढे आता हळूहळू आपला प्रवास सुरू करूया. पहिलं आपलं डेस्टिनेशन असणार आहे सिंहगड. चला भेटू पुढे. सध्या आपण चहा पिऊन घेऊ इकडे. स्वारगेट बस स्थानक दुचाकी वाहनतळ. मित्रांनो ही आपली टेम्पो आहे. हीच आपल्याला घेऊन जाणार आहे सिंहगडला. हे आपले ड्रायव्हर काका आहेत. नमस्कार. सुप्रभात. MH12
एक नंबर आता मजा येणार आहे आपल्याला. चला शिलेदारांनो, चला वरती, चला वरती. सगळ्यांनी बसून घ्या आतमध्ये. सगळे दीपन घे. बाय. ही आपली स्वारी आहे. आता ही गाडी आपली आपल्याला घेऊन जाणार आहे सिंहगडला. चला खूप मजा येणार आहे या टेम्पोमध्ये. एन्जॉय करूया. आणि हा स्वारगेटचा बस स्थानक आहे समोर आपल्याला त्या ब्रिजच्या त्या. ओके दादा, तुमचं नाव काय? तुमचं नाव? हां, ज्ञानेश्वर कोंडाळकर. ओके, तुम्ही कुठले प्रॉपर? छान छान. ज्ञानेश्वर भाऊ आपल्याला घेऊन जाणार आहे आज टेम्पोने. चला आपले शिल्लेदार सगळे आता टेम्पोवर चढलेले आहेत. चला रे पोरांनो, बोल. अरे बोल की. हा सगळे सगळे बोल. बोल बोल बोला पुंडलिक, बोल बोल. अरे बोल. अरे काय माणूस आहे या. अरे काय माणूस आहे या. बोल की. थांब थांब. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय संभाजी. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. एक नंबर मित्रांनो, हे भारी केलंय. हे सगळ्यात बेस्ट केले टेम्पो. पद्धतशीर भांडी पसरून बसू शकतो आपण. सुप्रभात मित्रांनो, आज आहे 8 फेब्रुवारी 2025. आज आम्ही खूप मोठी मोहीम चालू करणार आहे. ही मोहीम करताना आज आपल्याला या पावनभूमीचं दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचंय. तुम्ही बघू शकता आता ही वाट चाललेली आहे सिंहगडाच्या दिशेने. महाराष्ट्र शासन वन विभाग पुणे, माझा सिंहगड माझा अभिमान. आता हळूहळू सूर्य उगवतोय. तो आता सध्या अंधार आहे. सगळे हळूहळू ट्रॅकला वरती येत आहेत. ते सूचना सगळ्यांनी वाचून घ्यावी. आता आपण पुणे दरवाजाने वर जाणार आहे. जी आपली रेस ट्रॅक चालू आलेली आहे. विपुल एक मिनिट, त्याच्यामध्ये स्टिक आहे बाईक. स्टिक आहे ना, नंतर पडायची. आजची आम्ही जी ट्रॅक करणार आहे त्यामध्ये आम्ही 6-7 जण आहेत. माझं नाव संदीप निलेश शिंदे. शिलेदार रोहित बबन डोले, शिलेदार विपुल मोरे आणि पुढे आमचे अजून 3-4 जण आमचे पुढे गेलेले आहेत. त्यामध्ये मेन सूत्रधार आहेत अमित बदे. थांबा, त्याचं पण तुम्हाला इंट्रोडक्शन देतो मी. शिलेदार अमित बदे. हे खाली आपण बघतोय. नाही बघितलं नाही, वाचली मी. प्रतिपक्षचंद्र लेखची जी स्टोरी आहे ना, पूर्ण वाचली पुस्तक, पण ते बघितलं नाही मी. पण परफेक्ट आहे. ते व्हिडिओ जे दाखवलेत ना ते सेम टू सेम आहेत. हे बघा मित्रांनो, सगळे पर्यटक इथे आलेले आहेत सिंहगडचं दर्शन घेण्यासाठी. अमित, संदेश, थांबा ना मित्रांनो. आता या पावनभूमीचं आपण दर्शन घेणार आहे. तुम्ही बघू शकतात आपले मित्र सगळे पुढे आलेले आहेत. आणि त्या बघा आता बघू शकतो गावकऱ्यांनी इकडे काय ना काय खाण्यासाठी आपल्याला बोललेले आहेत. तुम्ही बघू शकता केळी, अननस आहेत, काकडी आहेत, मका आहेत. सिनियर सिटीजन्स पण आले इथे. अंधार का वाटत मित्रांनो. हा आहे पुणे दरवाजा.
तुम्ही बघू शकतात इथं मॅडम आले आमच्या. बोर्ड दिलेला आहे पुणे दरवाजा वन संरक्षण समिती घेरा सिंहगड. सुंदर असा पुणे दरवाजा. ओके मित्रांनो, हा आहे पुणे दरवाजा. बघा किती सुंदर असा दरवाजा आहे. अजूनही तटबंदी शाबूत आहेत सिंहगडची. हे बघा मित्रांनो, इथून आपल्याला पुणे दरवाजा दिसतोय. बघा किती सुंदर आहे असा दरवाजा. आता सूर्योदय झालेला आहे त्यामुळे अंधार आपल्याला दिसतंय, पण सुंदर असं आपल्याला सिंहगडचं दर्शन दिसतंय आपल्याला. पुढे बघा, पुढे पण आपल्याला अजून दरवाजा दिसतोय सिंहगडचा. आज आपण 8 तारीख आहे, 8 फेब 2025 आणि बरोबर 4 दिवसाआधी 4 फेब 2025 होती. आणि बरोबर 355 वर्षापूर्वी 4 फेब 1670ला या पावनभूमीवर खूप मोठं युद्ध झालं होतं. आणि हे युद्ध आणि हे पराक्रम झालं होतं आपले शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यामध्ये. आणि त्यावेळी सिंहगड किल्ल्याला कोंडा नाही म्हणायचे, म्हणून कोंढाण्याचं जे पराक्रम आहे ते विसरून चालणार नाही मित्रांनो. समोर बघा. आणि सिंहगड आपण जे किल्ला म्हणतो, ज्यावेळी सिंहगड जिंकला होता सुभेदार तानाजी मालुसरे यांनी, त्यावेळी ते वीरगती प्राप्त झाले होते. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडातून शब्द निघाले होते की गड आला पण माझा सिंह गेला, म्हणजे गड आला पण माझा तानाजी गेला, हे उद्गार होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुखातून. कारण सुभेदार तानाजी मालुसरे हे त्यांचे बालपणीचे मित्र होते. आणि जेव्हा राजेश्वरावर महादेवच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बालपणीच्या मित्रांनी वयाच्या 14-15 वर्षी शपथ घेतली होती की आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं आहे. तर त्यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे हे त्यावेळी त्या ठिकाणी सुभेदार तानाजी मालुसरे उपस्थित होते आणि ते साक्षीदार होते त्यावेळीचे. आणि त्यांचे बालपणीचे मित्र असल्यामुळे खूप मोठं पराक्रम सुभेदार तानाजी मालुसरे यांनी केलं होतं. त्याचं हे प्रतीक आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की सुंदर असं तटबंदी आहेत. त्या काळी किती सुंदर असणार आहे बघा. इकडं पण एक वाट चाललेली आहे वरती आणि सकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता सिंहगडचं खूप सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय. चला मित्रांनो, पुढे जाऊया. तुम्हाला की हे इन्फॉर्मेशन आवडली असेल. चला. हे बघा, ही तटबंदी आहे की दुसऱ्या दरवाजाच्या पुढे आल्यावर अशी तटबंदी दिसते आपल्याला. तो बघा, हा दुसरा दरवाजा मागे दिसतोय आपल्याला. आणि इथे शिलेदार विपुल मोरे आणि शिलेदार रोहित ढोळे, बरोबर ना रे? रोहित डोळे काय डोले, हा डोले इथे फोटो काढतायत या तटबंदीचं. 355 वर्षाच्या नंतर आपण बघतोय ही तटबंदी. ती सुंदर आहे बघा मित्रांनो. आमचा पण काढतो मित्रा फोटो. हां देतो ना, ठाण्याला गेल्यावर. हो सुंदर काढ. ओके मित्रांनो, हे बघा, हा रस्ता तो तोफा याला किल्ले सिंहगड. तर मित्रांनो, या शूरभूमीवर आज आपण आपला रेंज स्ट्राईक चालू करतोय. सिंहगड किल्ल्यापासून आपला रेंज स्ट्राईक आज 8 फेब्रुवारी 2025ला चालू होतोय. आज 8 तारीख आहे आणि आज योगायोगाने माझ्या मुलाचा पण वाढदिवस आहे.
शौर्य शिंदे. इथं बघा घोड्याची पागा दिसते आपल्याला, सुंदर अशी घोड्याची पागा. दाखवतो आतमध्ये गेल्यावर कसं दिसते बघा घोड्याची पागा. तर आज योगायोगाने माझा मुलाचा वाढदिवस आहे 8 फेब्रुवारी 2025 आणि आजच आम्ही हा रेंज ट्रेक चालू केलेला आहे. ही रेंज ट्रेक आम्ही सुरुवात करतो. ही बघा ही घोड्याची बागा आहे. असं त्या बोर्डवर वाचलं होतं आणि पाणी बघा, पाणी निघण्या होण्यासाठी पण इथं रस्ता आहे. तर खूप सुंदर अशी घोड्याची बागा आपल्याला दिसते. हे बघा आता अंधार इकडे म्हणून दिसणार नाही आहे, त्यामुळे सकाळी आलेलो आहे. आवाज घुमतो आपला. तर मित्रांनो ही आहे घोड्याची बागा. चला आता खाली निघूया. आपल्याला जायचं आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. चला शिलेदार निघूया पुढे. ओके मित्रांनो, हा कुठला काय आहे बेसिकली? चला टाकच आहे ना, सुंदर असं टाका बघा. खाली आपल्याला खांब पण दिसत आहेत, म्हणजे खोल असणार आहे हे टाकं. मंदिराच्या एकदम खाली आहे मित्रांनो. हे बघा टाकं तुम्हाला मी समोरून दाखवतो. सुंदर असं टाकं हे बघा. इथं पायऱ्या पण आहेत बघा मित्रांनो. आधीच्या काळामध्ये इथं पायऱ्या होत्या, तुम्ही बघू शकतात. इथं आता मध्ये भिंत टाकलेली आहे. सध्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटने इथं भिंत टाकलेली आहे. आणि हे बघा हे सुंदर असं हे टाकं, जे खाली बघा आपल्याला खांब पण दिसतात, दगडाचे खांब, म्हणजे खोल असणार आहे. सुंदर अप्रतिम. आणि समोर आपल्याला गणपती बाप्पांचं छोटंसं असं दगडाचं मंदिर दिसतंय आपल्याला. चला दर्शन घेऊया. सुंदर असं दगडाचं बांधकाम केलेलं मंदिर आहे गणपती बाप्पा आणि बजरंगबलीचं. चला मित्रांनो, लोकमान्य टिळक यांचं हे निवासस्थान आहे सिंहगडावर. आपण बघू शकतो तोफ दिसतंय आपल्याला त्या काळातले. आणि सुंदर असं यांचं स्मारक दिसतंय आपल्याला. ओके हे जे निवासस्थान आहे हे लोकमान्य टिळकांनी 1890 साली रामलाल नंदराम नाईक यांच्यापासून टिळकांनी खरेदी केलेले. उन्हाळ्यात सवड मिळावी म्हणजे इथे येऊन राहता येते. आणि ह्याच्या ऐतिहासिक वास्तूत बसून 1901 सालच्या जून महिन्यात लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम्स इन द वेदास असं संशोधन इंग्रजी लेखनामध्ये पुरे केले. हे असं इथं नमूद केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. सुंदर असं हे स्मारक बाळ गंगाधर टिळकांचं, लोकमान्य टिळकांचं. चला ओके जवळून हे करा ना तसं. सुंदर असं हे कोंडणेश्वर मंदिर आहे मित्रांनो. गणपती बाप्पा यांची मूर्ती दिसते आपल्याला. समोर कोंडणेश्वर मंदिर. चला इकडे ओके मित्रांनो, ही छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. खूप महत्त्वाची समाधी मित्रांनो. 1689 जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करण्यात आली होती, त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे रायगडावर होते आणि तिथून मग छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीकडे गेले होते. तुम्ही बघता की सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे बघा, अप्रतिम अशी मूर्ती. शक्तीचं प्रतीक आहे बजरंगबली.
आता आपण खाली जाऊया, राजाराम महाराजांची समाधी यांची आपण दर्शन घेऊया मित्रांनो. सुंदर असं टाकं दिसतंय आपल्याला, इकडे पण दिसतंय बघा. कम्प्लिटली सुंदर असं हे दगडी खांबावर असं टिकलेलं आहे टाकं. थोडं खराब झालं आता, स्वच्छताची गरज इकडे. चला आपण दर्शन घेऊया मित्रांनो. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी आहे. सुंदर अशी समाधी बघू शकता तुम्ही. इकडे आपल्याला सरदार डमडेरे परिवार यांचा आपल्याला बोर्ड दिसतोय. आय थिंक ह्यांच्या देखरेखाली समाधी बांधण्यात आलेली आहे. चला मित्रांनो, गणपती बाप्पा यांचं सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहे. जा रोहित. इथे आमचे सगळे शिलेदार थांबलेले आहेत. सुंदर असं टाकं, छान. हो चला. सुंदर असं सूर्य झालं मित्रांनो. अप्रतिम सूर्य दिसतोय आपल्याला, छान. चला, हे आपला बोट दिसतोय, तिकडे आपल्याला सूर्यदेव दिसतोय सुंदर. नरवी तानाजी मालुसरे यांच्या हात गमावल्याची ही जागा आहे. बघू शकता मित्रांनो, इथं युद्ध करता करता नरवी तानाजी मालुसरे यांचा हात इथे गमावला होता. तरी पण ते लढले होते शेवटच्या श्वासापर्यंत उदयभान बरोबर. आणि या पराक्रमाचं हे प्रतीक आहे मित्रांनो. अमृतेश्वर मंदिर बरोबर नरवी तानाजी मालुसरे समाधीच्या खालती अमृतेश्वर मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हे बघा, दरवाजाच्या बाहेर आपल्याला हे माहिती दिलेली आहे आपल्याला, तुम्ही वाचू शकतात. हे मंदिर किती जुनं आहे. चला आता आपण आत जाऊया मंदिरात. सुंदर असं दगडी बांधकामाचं प्रवेशद्वार आहे बघा, सुंदर. चला उंबरा आता ओलांडूया. सुंदर. चला आतमध्ये प्रवेश करूया आपण आता मंदिराच्या. सुंदर असं मंदिर. मित्रांनो, हे आपल्याला किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड ह्याच्याबद्दल माहिती दिसते आपल्याला. सुंदर अशी माहिती आहे. स्मारक कधी बनवलं, स्मारकाचं जीर्णोद्धार कधी झालं, हे सगळी माहिती दिली मित्रांनो. हे बघा, तुम्ही बघू शकतात. हे इन्फॉर्मेशन आहे. हो, किती सुंदर छायाचित्र पण 2014 सालचे छायाचित्र आहे. हे बघा 1940 हे छायाचित्र आहे. हे बघा, हे आधी असं होतं, मेमोरियल स्टोन ऑफ तानाजी मालुसरे इन सिंगल फोर्ट, सिंगड ओके. म्हणजे बघा, हे आधीच आहे. हे 1916चं आहे. फोर्ट त्यांनी दिलेले आहे. हो, त्याच्यानंतर 1940 हे आताच आहे. उभारलेलं आहे. हो, आणि हे 1965 सालचे हा गोनी दांडेकरांनी हो. काढलेली इतिहासकार ना गोविंद दांडेकर. आणि 2014 फोटो या, आणि 2014चा हा आहे सालची छायाचित्र. आणि बॉन्स पुतळ्यापूर्वी असलेला कॉन्क्रीटचा पुतळा कोंढणपूर गावातील नरवी तानाजी विद्यालयामध्ये आहे. ओके, खूप छान माहिती आहे सुरुवातीला. ओके चला. किती सुंदर बघा. इथे आपल्याला दिसतंय त्या काळी आपले 500 मावळ्यांनी तानाजीकडा चढून किती मोठं पराक्रम केलं बघा.
त्यावेळेचं हे त्या काळचं हे प्रतीक आहे आपल्या मावळ्यांचं. काय काय आपले मावळे हत्यार वापरत होते, धनुष्यबाण, भाला, तलवार. सुंदर गोफणी सगळंच आहे. दानपट्टा कसं आहे बघ. आणि बंदूक पण वापरली आहे हे बघ रोहित. त्या काळी बंदूक पण वापरली. म्हणजे जेवढे जेवढे हत्यार आहेत तेवढे सगळे वापरले. धनुष्यबाण सुंदर असं दांडपट्टा सुंदर सुंदर. गोफण. आणि इथं बघ माहिती पण दिलेली आहे. किल्ले कोंढाणा उर्फ ते आपल्याला क्रमाक्रमाने माहिती दिलेली आहे की किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड 1328 पासून ते 1670 पर्यंत याचा इतिहास आहे. मराठीमध्ये पण दिलेलं आहे. वूड आहे नाही, वूडमध्ये केलेलं आहे सगळी मराठीमध्ये. आणि ओके इंग्रजी माहिती आहे. एक मिनिट इकडे बघा. इकडे तुम्हाला दिसतंय की ज्यावेळी 1670ला कोंढाणा किल्ला किंवा सिंह किल्ला जिंकायचा होता तेव्हा तानाजी मालुसरे यांनी शपथ घेतली होती की मीच कोंढाणा जिंकणार आहे. खूप छान अशी माहिती आहे. द्रोणागिरी पर्वत चढले होते तानाजी मालुसरे आणि त्यांचे 500 सैनिक, 500 मावळे. चला मित्रांनो, खूप सुंदर असं हे दृश्य दिसतं. हो हो, हे सुंदर असं हे शपथ घेताना विडा उचलताना तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊसाहेब. आणि बघा इथे सुंदर असं नरवी तानाजी मालुसरे यांची समाधी. सुंदर सुंदर असं बघा. हातामध्ये एक कुऱ्हाड घेऊन एक मावळा दिसतो आपल्याला. आणि ही आपली नरवी तानाजी मालुसरे, शूरवीर, पराक्रमी समाधी. मित्रांनो ही शूरवीर नरवी तानाजी मालुसरे यांची समाधी. सुंदर अशी समाधी मित्रांनो. फोन तुमच्याकडे आहे काय मोबाईल? जीव त्याचा जीव गेला होता. तानाजी मालुसरे यांची सुंदर असे मूर्ती आहे. इथं आता आपण थांबलेलो आहे. कोंढाणेश्वर मंदिर वर चढल्यानंतर आम्ही थोडं खाली आलो आणि तिथून एक वाट जाते कल्याण दरवाजा इथे. इथं आम्ही आता नाश्ता करणार आहे किंवा जेवणच घेणार आहे आम्ही. पिठलं भाकरी आम्ही सांगितलं आहे. आणि हे बघा मित्रांनो, हा आहे कल्याण दरवाजा. सुंदर असा कल्याण दरवाजा. तिथून आम्ही आता गड उतार करणार आहे. हा पूर्ण भाग आम्हाला आता खाली उतरायचा आहे आणि राजगड गाठायचं आहे आम्हाला. सिंहगड आम्ही थोडं घाईघाईमध्ये आम्ही केलं सिंहगड, कारण आम्हाला रेस ट्रॅक करायचं आहे त्यामुळे आम्हाला थोडी घाई लागली. पण पुढच्या वेळी नक्की मुलांना घेऊन येऊन व्यवस्थित सिंहगड चं दर्शन घेऊया आपण. चला मित्रांनो, दरवाजा तुम्ही बघितला आहे. आता आपण थोडंसं नाश्ता आणि जेवण करून घेऊ. हा दरवाजा कोणता आहे? हा कल्याण दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजाने आपण उतरलो ना की तो हे कडा दिसतो ना, कड्याच्या पलीकडच्या बाजूला जायचं. आणि समोर जी डोंगर रांगेची धार दिसते ना, हा पलीकडे, हा आपली टेकडी समोर दिसते ना, तिथनंच आपल्याला राईट टर्न घ्यायचं. अच्छा, असं ह्या बाजूला नाही जायचं, ह्या धारेला नाही जायचं, आपल्याला त्या समोरच्या धारेला जायचं. अच्छा तिकडे जायचं. जसं आपण पुढे जाऊ ना तसं तसं आपल्याला कळणार ते सगळं. ओके. चला मी स्टार्ट कर. हे मी बोलतो हम. स्टार्टिंग. आपले शिलेदार अमित बदे हे आपल्याला रूपरेष सांगणार आहेत
आजच्या मोहिमेचे. मित्रांनो आपला आता नाश्ता आलेला आहे. अरे वा, नाश्ता करता करता आपण आजचा मेनू पिठला भाकरीचा नाश्ता आहे. ओके. अरे वा, एक नंबर. आणि भाकरी पण आहे आणि नाश्ता करता करता आपल्याला मी मोहिमेची रूपरेषा ठेचा पण आहे ना, ठेचा पण आहे ना. हो. वांग्याचं भरीत असेल तर चालेल, एक नंबर भरीत द्या. नाश्ता करता करता मी मोहिमेची रूपरेषा सांगणार आहे. हम्म. तर मोहिमेची रूपरेषा अशी आहे की आज या गडावरून आपण राजगडच्या दिशेने जाणार आहे. आज चालेल. तर आज सिंहगडावर आपण आता आहोत. तर वाजलेत किती, 8:15, 8:30, 8:45च्या दरम्यान आपण राजगडकडे निघूया कल्याण दरवाजा मार्गे. हम्म. आपला टार्गेट आहे की राजगडला दुपारी 2-3च्या आसपास पोहोचायचं. उद्याचा आजचा मुक्काम जो राजगडावर होणार आहे. हम्म. राजगडावर आजच्या दिवशी मुक्काम होईल. उद्या आपला मोहरी गावात मुक्काम होणार आहे. आजच्या रात्रीचा मुक्काम म्हणजे राजगडावर आपण संजीवनी माशीकडे मुक्काम करूच. आणि मग उद्या सकाळी पहाटे संजीवनी माशीच्या आळू दरवाजा मार्गे आपण तोरणाच्या दिशेने वळणार आहोत. तोरणा करून तोरणाच्या वाळंजरी जो दरवाजा आहे त्या दरवाजाने खाली उतरून भट्टी गावात येणार. बरोबर. भट्टी गावात आलो की मग गिळगाण आणि हारपूड हे गाव लागतं. हे गाव करून मग पुढे मोहरी गावात जातो आपण. ओके. असं आहे. मग मोहरी गावामध्ये जो रायलिंग पठारचा बेस आहे मोहरी गाव, आणि लिंगाण्याचं जे इव्हेंट ऑर्गनाइज होतात ते मोहरी गावातच लोक येतात. बरोबर. तर आपला मुक्काम मोहरी गावात आहे. आपला मेन म्हणजे काय, उद्या संध्याकाळी सनसेट बघायचा आहे रायलिंग पठारावरचा. आज संध्याकाळी संजीवनी माशीचा सनसेट बरोबर. बघायचा आहे. हे अनुभव आपल्याला घ्यायचेच ते आपल्याला. तर उद्या पण लवकर पोहोचायचं आहे. स्पीड. त्या हिशोबाने आपल्याला संजीवनी माशी सोडायची आज उद्या सकाळी सोडायची. 5च्या दरम्यान सोडायची. आणि मग तिसरा स्टे आपला तो रायगडच्या पायथ्याशी होईल वाघवीरला तिसऱ्या दिवशीचा. आणि चौथ्या दिवशी पहाटे लवकर उठून आपण रायगड करून महाराजांचं दर्शन करून आपण मग परतीच्या प्रवासाला लागणार चौथ्या दिवशी. जर वाटलंच लवकर आवरलंय तर मग आपण रायगड त्याच दिवशी चढू तिसऱ्या दिवशी. ओके ओके. असं आवडू. आणि वारंगी गावामध्ये जे शिवलिंग आहे ते आपण या मोहिमेत बघणार आहोत. चालेल. जे रायगडावर जे ओरिजिनल रायगडावर जो जगदीश्वर मंदिर आहे ते त्या मंदिरात जो शिवलिंग होता ना ते आपण या मोहिमेत बघणार आहोत. ओके. कुठलं? वारंगी गाव. असं. ओके. चला माझा आपला नाश्त्याकडे केंद्रित करा. खाऊन घेऊ पटापट. चला. आपल्याला लवकर गड सोडायचं. ओके. हाय कर सगळ्यांनी. ओके. संदेश तू पण हाय कर. मी पण हाय करतो. मित्रांनो इथे आपल्याला हनुमान बजरंगबली यांचं आपल्याला मूर्ती दिसते. आणि इथे एकमेव टाक आहे. हे रोटरी क्लब पुणे मिडटाऊन यांनी हे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. बजरंगबलींचं सुंदर असं बांधकाम, सुंदर अशी मंदिर. हे बघा, हे आता टाक आहे. हे त्या काळातलं टाक आहे. विचार करा मित्रांनो, खूप खोल आहे आणि एकदम स्वच्छ पाणी इथे. इथे गावकरी इकडूनच पाणी घेऊन जातात. एक मिनिट. इथे असं पाणी आपल्याला काढून. किती खोल असेल हो पाणी? नाही जास्त खोल, पण एकदम स्वच्छ पाणी ना. एकदम तळ दिसतं बघा मित्रांनो. खालपर्यंत एकदम तळ दिसतं. चला मित्रांनो आता पुढे निघूया आपण कल्याण दरवाजापाशी. चला. मित्रांनो हा आहे कल्याण दरवाजा. इथं आपण आता खाली उतरणार आहे. आणि 4 फेब्रुवारी 1670 इकडेच युद्ध झालं होतं. नरबी तानाजी मालुसरे यांचे धाकटे भाऊ ह्याने इथे युद्ध लढलं होतं कल्याण दरवाजापाशी. सूर्याजी मालुसरे यांचं नाव होतं. सुंदर असं हे बांधकाम आहे बघा मित्रांनो. एक अप्रतिम बांधकाम. आता आपल्याला खाली उतरायचंय. शिलेदार अभिजित पवार, रोहित ढोले आणि संकेत चव्हाण आणि शिलेदार विपुल मोरे आणि पाठी येतात शिलेदार संदेश बोरगे.
आणि खाली गेलेले आहेत शिलेदार अमित बाधे आणि सूत्रसंचालन करतायत शिलेदार संदीप शिंदे. नाही नाही, सध्या मी ट्रॅकर आहे मी. चला, ट्रॅकर मंडळीने स्वतःच हे सांगू नये उद्दा. खूप छान बघा, इथं एवढं दिसतं आपल्याला सैनिकांचं, पारेकऱ्यांचं इथं बसण्याचं स्थान आहे. सुंदर असं बांधकाम. इकडेच युद्ध झालं होतं 4 फेब्रुवारी 1670 खूप युद्ध खतरनाक झालं होतं इकडे युद्ध. आणि इथं तुम्ही बघू शकता बांधकाम. आणि या तटबंदीनेच त्यावेळी हे पराक्रम बघितले. आणि हे अजूनही शाबूत आहेत बघा, तटबंदी सुंदर अशी तटबंदी अजूनही शाबूत आहे. थोडं बाहेरून बघूया मित्रांनो. खाली बघतो. इथे एकदम सुंदर. वरती आपल्याला काहीतरी लिहिलेलं पण दिसतं आपल्याला. ओके, काहीतरी भाषेत लिहिलेलं आहे तटबंदीवर. बरोबर दरवाजाच्या वरती सुंदर असं तटबंदी दिसतंय आपल्याला मित्रांनो. खाली पण दरवाजा दिसतोय. चला, त्याकडे पायऱ्या शाबूत असतील. आता पायऱ्या सगळे तुटलेले आहेत. चला निघूया. ही दुसरी तटबंदी आहे, दरवाजा आहे. खालून येताना कल्याण दरवाजा हा पहिला आहे दरवाजा. खाली पण आहे का मित्रांनो? हा आहे दुसरा दरवाजा कल्याण दरवाजाच्या. दुसरी आपल्याला गेट दिसतोय आणि हा पहिला गेट आहे. हा पहिला गेट आहे मित्रांनो, सुंदर असा पहिला गेट. आणि ते पुढे असतं आपल्याला दुसरा गेट. आपण बघू शकतो की गायमुख असं कसं गायमुखाचं चित्राप्रमाणे हे आपलं वळण दिसतंय. हे महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यांचं जे बांधकाम आहे याच प्रकारे केलं जायचं, गायमुख पद्धतीने. तुम्ही रायगडला बघितलं असेल आणि असे असंख्य गडा तुम्ही हीच पद्धत बघितली असेल. थोडी ताप लागते. चला, सॉरी मित्रांनो. चला भेटू. अशी पट्टी लावली बघा. या हे पट्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, खाली तुम्हाला गुरांची शेण दिसतील किंवा मग पायवाट दिसतील तर तुम्हाला इथे चुका होणार नाही, रस्ता तुम्ही चुकणार नाही. बघा, असे पायांचे ठसे दिसतील तर तुम्ही हे ओळखायला पाहिजे. आणि खास करून हे रिबिन्स जे नेहमी ट्रॅकर जाणार आहेत त्यांच्यासाठी हे इन्फॉर्मेशन आहे. आता इथं थोडंसं रान असं जळायला दिसतंय आपल्याला. हे बघा, गावकरी बघा इकडून येतं बघा. इथं कल्याण गाव आहे, तिथून हे गावकरी आले वरती. इथं नैसर्गिक असं दगडाने गुफा झालेली. चला, आणि हे बघा, हा सिंहगडचा मागचा कल्याण दरवाजा इकडचा परिसर दिसतो आपल्याला. चला तो तुम्ही बघतायत तो आहे द्रोणाकडा. त्याला तानाजी कडा पण म्हणतात. इथूनच आपले शूरवीर नरवी तानाजी मालुसरे आणि 500 मावळे वर चढले होते आणि इथूनच पहिले अटॅक झालं होतं. चला मित्रांनो, हर हर महादेव. बघा मित्रांनो, ही एक डोंगरावरची एक देवी आहे. सुंदर असं देवी. लोक इथं पाया पडून पुढे येतात. आणि मित्र बघा, सगळे मित्र चाललेत खाली. आता हळूहळू आम्ही आता गड पाय उतार करतोय मित्रांनो. ते बघा, ते पूर्ण आम्ही खाली उतरून आलेलो आहे. ते मित्र बघा खाली उतरतायत सगळे आपले शिलेदार. आणि तो दिसतोय तो आय थिंक कलावंती बुर्ज आहे. त्याच्या मागे तानाजी कडा आहे, त्याला आपण द्रोणाचार्य कडा म्हणतो. ते मागे दिसतंय बघा तिकडे, एकदम तिकडे. ओके, चला जाऊया आता पुढे, नंतर कापूया लोक. ओके मित्रांनो, ओके हे बघा मित्रांनो,
तो दिसतोय, ती ट्रेल आहे, ती ट्रेल जाते वरपर्यंत. आणि बघा ते मित्र असतात, ते मित्र पुढे गेलेत. चला आपण पण निघूया पुढे. ट्रेल पार पूर्ण वर पण जाते बघा, डोंगराच्या एकदम टॉपवर. तिथपर्यंत आपल्याला जायचंय त्या दिशेला. मित्रांनो मी बघा इकडे, तिकडे बघा आपले 2 शिलेदार चालले तिकडे, अमित बदे आणि संदेश बोरगे. आणि मागून बघा शिलेदार संकेत चव्हाण, शिलेदार अभिजित पवार, आणि मागे राहुल पवार आणि नाही विपुल मोरे आणि शिलेदार रोहित ढोळे. आणि ही अशी वाट आपली बघा पूर्ण वर पण जाते. तुम्हाला दिसतंय ही वाट अशी वर पण चालली. मित्रांनो आता आपण मौजे धंगवाडी, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे, एकात्मिक बाल विकास योजना अंगणवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहे. आपण सिंहगड सोडलेलं आहे. आय थिंक आता 19 किलोमीटर झालेलं आहे आपलं. आता राजगडच्या दिशेने आपण कूच करतोय. आता बघा हे गाव आहे, विंजर गावाच्या एकदम जवळच हे गाव. वेल्हे तालुक्यामध्ये मोठं हे गाव आहे. सुंदर असं घर दिसतंय आपल्याला. आणि आपल्या समोर शिलेदार चाललेत, थोडे थकलेत पण एनर्जी काय कमी नाहीये. बघा किती सुंदर असं घर आहे बघा गावामध्ये. आता पुढे विंजरगाव आता आलंच आहे. विंजरगावच्या पुढे साखरगाव, मग गुंजवणे, आणि नंतर तो दिसतो आपल्या समोर, तो आहे बालेकिल्ला राजगडचा. चला पुढे भेटूया, काय अजून इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. मित्रांनो ग्रामपंचायत कार्यालय विंजर, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे, शिवाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ विंजर. विंजर गावामध्ये आपण चाललोय, थकलोय पण एनर्जी काय कमी नाही आली. महाराज दिसतं आपल्याला, महाराज दिसलं की स्फूर्ती येते, एनर्जी येते. मित्रांनो खूप सुंदर असं गाव विंजर. काही ठिकाणी नवीन बांधकाम झालेत, काही ठिकाणी जुने बांधकाम आहेत. मित्र सगळे थांबलेत, सगळे थकलेत, सगळे आता विसावा घेत आहेत. ओके मित्रांनो आता आपण विंजर गाव सोडतोय. आता आम्ही चाललोय गुंजवणीला. खूप छान बघा बैलगाडी, सुंदर अशी बैलगाडी दिसते आपल्याला. ऊस घेऊन चाललेत. नमस्कार. बांबू दिसतोय आपल्याला छान. आता लोक आपल्या गुंजवणे गाव गाठायचंय. थोडा आता रिचार्ज झालोय आम्ही, थोडासा ब्रेक घेतला होता विंजर गावामध्ये. चला स्पीड वाढूया आता. हा जो ट्रॅक आहे हा SRT ट्रॅक आहे, सिंहगड राजगड तोरणा. तुम्ही बघितलं पण असेल रस्त्यामध्ये SRT लिहिलेलं आहे. आणि जिकडे जिकडे निबंध मानले ते SRT साठीच आहे. तिथे मॅरेथॉन होत असते किंवा मग तिथे ट्रॅक्स होत असतात, रेंज ट्रॅक नेहमी. छान गाव आहे विंजर गाव. चला भेटूया पुढे गुंजवण्याच्या जवळ. भेटू परत. नमस्कार. घेऊन घ्या. चला आता आपण चाललोय साखरगावला. थोडासा रस्ता चुकलो आम्ही, आता परत गावकऱ्यांनी आम्हाला हेल्प केलंय विंजर गावच्या. चला लोक आता गाठूयात साखरगाव. उशीर होत चाललाय, सूर्य मावळाच्या आधी आम्हाला गड गाठायचंय. इकडे बघ रोहित साहेब, इथं बघा. ऑल गुड. चला चला मित्रांनो, चला पुढे खाऊ ना. ओके मित्रांनो बघा, हा विंजर गावच्या पुढे आल्यावर ही नदी दिसते, जी गुंजवणे डॅम वरून हे पाणी निघते बघा. आणि खूप स्पीडने वाहते बघा. ते काका मला भेटले होते, गावकरी होते, त्यांनी आम्हाला हा ब्रिज दाखवला. नाही तर आमचे वांदे आले असते, खूप चालावं लागलं असतं आम्हाला. पुढेही आपले मित्र झाले बघा. सुंदर असं हे डॅमचं पाणी दिसतंय आपल्याला. हे डॅम आहे छोटासा, बंदर म्हणतो आपण त्याला, बंदर. अजून दवा तिकडून उघडलाय बघा.
आता आपण लवकर सागरगाव गाठूया आणि गुंजनेवरून राजगडचं चढाई चालू करूया. मित्रांनो, सागरगाव मध्ये आम्ही आलोय. आता 4 वाजलेत, 4ला 10 मिनिटं कमी आहेत आणि आता आम्ही थोडस खाऊन घेणार आहे या मंदिरामध्ये. सगळे आता बघा शरीरात सगळे थकलेत, पण भूक पण खूप लागली आहे. सगळे आवडीने खाते आता. काय आणलंय खायला? काय खायला? अरे वा वा वा. अजून काय? मस्त लाडू पण आहेत का? लाडू कसले आहेत? एक नंबर असं काहीतरी. आता आपण सागरगावला आलो ना अमित काय रे अमित? आता आपण सागरगावला आलोय. अजून किती वेळ लागेल आपल्याला? अर्धा तास ना? ओके चला खाऊन घ्या सगळ्यांनी. चला